दुसरा इतिहास अध्याय 21। यहोशाफाट हा आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्यास त्याच्या पूर्वजांमध्ये दावीदपुरात मुठमाती देण्यात आली। त्याचा पुत्र यहोराम त्याच्या जागी राजा झाला। त्याचे भाऊ यहोशाफाटाचे पुत्र हे होत, अजर्या, यहिएल, जखर्या, अजर्या, मिखाएल व शफट्या। हे सर्व इस्रायलाचा राजा यहोशाफाट याचे पुत्र होत। त्यांच्या बापाने त्यास सोने, रुपे व अमूल्य चिजा यांच्या मोठ्या देणग्या दिल्या आणि यहुदातील तटबंदीची नगरे दिली। पण यहोरामास त्याने राज्य दिले, कारण तोच ज्येष्ठ पुत्र होता। यहोराम आपल्या बापाच्या गादीवर कायम होऊन बलाढ्य झाला। तेव्हा त्याने आपल्या सर्व भावास व इस्रायलाच्या काही सरदारास तरवारीने वधिले। यहोराम 32 वर्षाचा असता राज्य करू लागला। त्याने यरुशलेमेत 8 वर्षे राज्य केले। अहाबाच्या घराण्याप्रमाणे इस्रायलाच्या राजांच्या रीतीप्रमाणे तो चालला। त्याने अहाबाच्या कन्येशी लग्न केले। परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले। तथापि जो करार परमेश्वराने दाविदाशी केला होता, त्यामुळे आणि त्याने त्याचा व त्याच्या वंशजांचा दीप सर्व काळ राहील असे वचन दिले होते, त्यामुळे तो दाविदाचे घराणे नाहीसे करीना। त्याच्या कारकिर्दीत अदोमाने यहुदाचे स्वामित्व झुगारून देऊन आपला राजा नेमिला। तेव्हा यहोराम आपले सेनानायक व आपले सर्व रथ बरोबर घेऊन तिकडे गेला। ज्या अदोमी लोकांनी त्यास घेरिले होते त्यास व रथांच्या नायकास त्याने रात्रीच्या वेळी उठून मार दिला। अदोमाने यहुदाचे स्वामित्व झुगारून दिले, ते आजवर तसेच आहे। याच सुमारास लिब्नाने त्याचे स्वामित्व झुगारून दिले। त्याने आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर यास सोडिले होते, म्हणून असे झाले। त्याने आणखी यहुदाच्या पहाडांवर उच्च स्थाने बांधिली आणि यरुशलेमेतल्या रहिवाशांमध्ये व्यभिचारी मतीने चालावयास लावून यहुदास बहकविले। एलिया संदेष्टाकडून त्यास एक लेख आला, तो असा: तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, तू आपला बाप यहोशाफाट याच्याप्रमाणे व यहुदाचा राजा आसा याच्याप्रमाणे चालला नाहीस, तर इस्रायलाच्या राजाप्रमाणे चाललास आणि अहाबाच्या घराण्याप्रमाणे यहुदी व यरुशलेम निवासी यास व्यभिचारी मतीने चालावयास लाविले। त्याचप्रमाणे तुझ्याहून चांगले असे जे तुझ्या बापाच्या घराण्यातील तुझे भाऊबंद त्यांचा तू वध केलास। यामुळे पहा, तुझे लोक, तुझी मुलेबाळे, तुझ्या स्त्रिया व तुझे सर्व धन यावर परमेश्वर मोठा प्रहार करील। तू आतड्यांच्या रोगाने बहुत पीडा पावशील। तो रोग इतका वाढेल की त्यामुळे दिवसानुदिवस तुझी आतडी गळून पडतील। परमेश्वराने पलिष्टी व कुशी लोकांच्या शेजारचे अरबी लोक यांची मने क्षुब्ध करून त्यास यहोरामावर उठविले। ते यहुदावर स्वारी करून त्यात घुसले आणि राजमंदिरात जितकी संपत्ती मिळाली तितकी सर्व आणि राजपुत्र व राजस्त्रिया ही अवघी त्यांनी नेली। त्याचा कनिष्ठ पुत्र यहोआहाज याच्याखेरीज त्याच्यापाशी कोणी पुत्र राहिला नाही। यानंतर परमेश्वराने त्याच्या आतड्यास असाध्य रोगाची पीडा लाविली। उत्तरोत्तर त्या रोगाच्या कारणाने त्याची आतडी गळत गेली आणि तो अत्यंत पीडा भोगून 2 वर्षांच्या अंती मरण पावला। त्याच्या वाडवडिलांसाठी लोकांनी जशी धूपद्रव्ये जाळली होती तशी त्याच्यासाठी मुळीच जाळली नाहीत। तो राज्य करू लागला तेव्हा 32 वर्षाचा होता। त्याने 8 वर्षे यरुशलेमेत राज्य केले। तो सर्वांस अप्रिय होऊन मरण पावला। त्यास दावीदपुरात मुठमाती दिली, पण ती राजांच्या थडग्यात दिली नाही।